उन्हाळ्याचे दिवस होते. शाळेच्या आणि कॉलेजच्या परीक्षा सुद्धा संपल्या होत्या. रोजच्या प्रमाणे आम्ही सर्वजण रात्री जेवून सोसायटीच्या आवारात गप्पा मारत बसलो होतो. आमची बैठी घरं असल्यामुळे आमच्या घराच्या बाहेर फिरायला आणि खेळायला मोकळी जागा आहे. काही जण बॅडमिंटन खेळत होते तर काही जण बैठे खेळ खेळत होते, कॅरम, पत्ते वगैरे वगैरे. म्हणजे प्रत्येक जण काही ना काहीतरी करत होतं. आम्ही आणि आमचा ग्रुप गप्पा मारण्यात एवढे रमून गेलो होतो की कळलंच नाही की 12 कधी वाजून गेले ते. त्यानंतर एकमेकांच्या घरातून आई वडिलांचे आवाज यायला लागले. अरे चला रे घरी लवकर झोपायला, उद्या कामावर जायचंय की नाही? हो हो आई आलो आलो, असं बोलून आम्ही आमच्या गप्पा संपवल्या आणि सगळेजण पटापट आपापल्या घरी जाऊन झोपी गेलो. मी बेडवर पडून होतो. त्यात उन्हाळ्याचे दिवस, त्यामुळे गरमीमुळे काही झोप लागत नव्हती. मग काय, डोळे बंद करून नुसताच बेडवर पडून होतो. थोड्या वेळाने डोळा लागताच ती सोसायटीची आणि सगळ्यांच्या घरची लाईट गेली आणि त्याच वेळात कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. ते किंचाळणं एवढं विचित्र होतं की त्या आवाजाने मी खडबडून बेडवरून उठून बसलो. आणि नुसतं मीच नाही तर माझ्या घरातलेही उठून बसले. आई, बाबा, हा आवाज कसला होता? आई, आम्ही एकमेकांना विचारू लागलो की काय झालं, काय कोण किंचाळलं. नेमका काळोख असल्यामुळे घड्याळ काही दिसत नव्हतं, म्हणून मी जातपळत उशाजवळ असलेला मोबाईल पाहिला तर रात्रीचे 2:30 वाजले होते. ही गोष्ट सेकंदच घडली होती. आम्ही खिडकीपाशी गेलो. खिडकी उघडून पाहिलं तर कोणीच दिसले नाही. थोड्याच वेळात सोसायटीत गर्दी दिसू लागली. प्रत्येक जण आपापल्या घरातून बाहेर पडू लागले. सोसायटीतले सगळे बाहेर येऊन एकमेकांना विचारू लागले, पण कोणाला समजलं नाही की कोण किंचाळलं. आणि ते किंचाळणं असं साधं सुद्धा नव्हतं. त्या किंचाळीमध्ये 2-3 आवाज होते. असं वाटत होतं की कोणीतरी वेदनेने किंचाळतंय. सुचायला काहीच मार्ग नव्हता. आम्हाला वाटलं कोणी बाहेरच्या मुलांनी येऊन अशी मस्करी केली असावी, पण आमच्या सोसायटीच्या गेटला आम्ही रात्रीच लॉक लावून ठेवतो, त्यामुळे बाहेरचा आत येऊच शकत नाही आणि दुसरीकडून सोसायटीत यायला कुठली जागाच नाही. सगळीकडे शोध घेतला पण कोणीच सापडला नाही. कोणालाच कळत नव्हतं की हा प्रकार काय आहे. खूप विचार करत होते सगळेजण. ती रात्र प्रश्नार्थक होती. शेवटी सर्वजण आपापल्या घरी गेले. कशीबशी ती रात्र गेली. झोपच लागेना. सकाळी उठल्यावर सगळ्यांच्या तोंडी रात्रीचीच गोष्ट होती, पण ते किंचाळणं कोणाचं होतं ते अजूनपर्यंत समजलेलं नाही. त्या गोष्टीचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. हे आमच्या बरोबर कोणी केलेली मस्करी होती की तो काही वेगळाच प्रकार होता? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करून राहिलेत.